विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध तर आहोतच, पण म्हणून आमच्या पक्षात आम्ही गैरवर्तन खपून घेत नाही. तुमच्या गावातील काही लोकांवर आम्ही विश्वास ठेवला. आणि त्यांनी काय केलं? त्याने आमचा विश्वासघात केला. त्याने आमच्या पक्षाचे विचार मातीत मिसळले. साहेब, तुम्ही कितीही म्हणाला, काही म्हणाला, तरी तुमच्याबद्दल, पक्षाबद्दल आमच्या मनामध्ये कायम तेवढाच आदर आहे. पण उपयोग काय? आदर असून उपयोग काय? कृतीत काहीच दिसत नाहीये. सॉरी साहेब, पण एक बोलू का? बोला की. नाही, लहान तोंडी मोठा घास घेतो, पण भैया मनाने खूप सच्चे आणि दिलदार आहेत. म्हणजे ज्यांनी त्यांच्यावर नको असले आरोप केले ना, त्यांच्याच घरातल्या जयश्रीवर त्यांनी लग्न केलं. हे पण तितकं सत्य. हा, बरोबर आहे. स्वतःच्या घरातनं बेदखल केलं असलं तरी पण जयश्रींची साथ सोडली नाही त्यांनी. जयश्रींना त्यांच्या नवऱ्याने टाकलं याची जाणीव असून सुद्धा त्यांनी त्यांच्या संग लग्न केलं. आणि ह्याच ते आमच्या वहिनी साहेब. हा, साहेब, नवऱ्याने टाकली म्हणजे खरं तर त्यांची काही चुकी नव्हती. कुठल्या तरी एका मूर्ख माणसामुळे त्यांचं आयुष्य का बरबाद व्हावं? एवढा साधा सरळ विचार आमच्या मनात आला. ठीक आहे, चांगलंच आहे. म्हणून तुम्ही केलेली चूक बरोबर होत नाहीये. अहो साहेब, पण त्यांची काही चूकच नव्हती. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेल्या त्या फौजीच्या मिसेस. शीतल नाव आहे त्यांचं. हा, त्याच. अहो साहेब, खरंच त्यांची काही चूक नव्हती. तुम्हाला खोटं वाटत असेल ना, तर तुम्ही शीतललाच विचारा. शीतल, पण तुम्ही कसं? ते तिला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. झालेल्या प्रकाराबद्दल. कसल्या प्रकाराबद्दल? सांगतेस ना शीतल? हा, बोला. बोला, बिंदास बोला. साहेब, मला तुमची माफी मागायची होती. माफी?
कशाबद्दल? साहेब मी तुम्हाला हर्षवर्धन बद्दल सगळं चुकीचं सांगितलं होतं. म्हणजे माझा गैरसमज झाला होता. म्हणजे साहेब मला माफ करा. हर्षवर्धन यांची काय बी चूक नव्हती. माझ्यामुळे तुमच्या मनात हर्षवर्धन यांची चुकीची कल्पना तयार झाली. तुम्ही नक्की बोलताय? कोणाच्या दबावाखाली बोलत नाही ना? नाही नाही साहेब, ह्या तर जयश्री आहेत. हर्षवर्धन यांच्या मिसेस आणि माझ्या नवऱ्याच्या मामे बहीण. आणि ही आमच्या घरातच राहतात. मी जयश्रीची आई म्हणजे भैया साहेबांची सासूबाई हो. पुष्पा भैटे फेडरेशन अध्यक्ष. ती शीतलने तुमच्यासाठी पत्र लिहिलं होतं आणि घरातच विसरून आली म्हणून द्यायला आली मी. दर्ग दे त्यांना. अजिंक्य फौजी ना ते माझा बाचा. अहो अगदी लहानपणापासून मी त्याला मुलासारखंच वाढवलंय. ही त्याचीच बायको. आता नवरा इथं नाही ना त्याच्यामुळे अशी बैसटल्यासारखी वागती. शीतलताई, काय हे? तुम्ही असं का वागावं?